पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. भारताला युद्धाची धमकी पाकिस्तानचे नेते देत आहेत. आता रशियात देखील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. जर भारताशी युद्ध झालं तर पाकिस्तान आपली संपूर्ण ताकद वापरेल असं जमाली यांनी सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही भारताविरोधात अणुबॉम्बचा पर्यायाचाही वापर करू असा इशारा त्यांनी दिलाय. आम्ही भारताविरोधातल्या संघर्षात पारंपरिक आणि अणुबॉम्ब या दोघांचाही वापर करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशाराच त्यांनी भारताला दिलाय. The frenzy media of India and the irresponsible statements coming out from that side has compelled us, and there are some other leaked documents whereby it has been decided to strike certain areas of Pakistan. So that makes us to feel that this is going to happen and it's imminent. And as I said, knowing Pakistani nation, the armed forces of Pakistan supported by people of Pakistan, we are going to respond this time and respond with full spectrum of power. The frenzy media of India and the irresponsible statements coming out from that side has compelled us, and there are some other leaked documents whereby it has been decided to strike certain areas of Pakistan. So that makes us to feel that this is going to happen and it's imminent. And as I said, knowing Pakistani nation, the armed forces of Pakistan supported by people of Pakistan, we are going to respond this time and respond with full spectrum of power. तर रशियातील पाकिस्तानी राजदूताने भारताला दिलेली ही पोकळ धमकी होती. वळूया पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानी सैन्यानं भारताविरोधात सादर केलेल्या खोट्या पुराव्यांची पोलखोल झाली आहे. पाकिस्ताननं फॉरेन्सिक दाव्यांचे केलेले सर्वच पुरावे बिनबुडाचे असल्याचं समोर आलंय. पाकच्या दाव्यांची तज्ज्ञांकडून देखील तपासणी केल्यानंतर ही पोलखोल उघड झाली. 29 एप्रिलला पाकिस्तानी डीजींनी आणि उपपंतप्रधानांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले होते, पण हे आरोप निखालस खोटे असल्याचं तपासात समोर आलंय. दरम्यान युद्ध झालं तर लंडनला पळून जाणार पाकिस्तानी नेत्यानं व्हायरल वक्तव्य केलंय. भारताकडून हल्ल्याची अफजल खान मारवात यांनी धास्ती घेतली आहे. युद्धाच्या भीतीने आता ते पाकिस्तान सोडण्यास तयार आहेत आणि भारताच्या युद्धाच्या धमकीने ते पुरते घाबरलेत. दरम्यान भारताकडून हल्ल्याची धमकी आल्यानंतर युद्धाच्या भीतीने पाकिस्तान सोडण्यास मारवात तयार झालेत. पाकिस्तान सोडून ते पळून जाणार असल्याचं वक्तव्य व्हायरल झालंय. युद्ध झालं तर लंडनला पळून जाणार असं वक्तव्य पाकिस्तानी नेत्यांनी केलंय. दरम्यान 1990च्या दशकात दहशतवाद्याने प्रभावित झालेल्या चिनाब खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांचं अस्तित्व वाढतंय. गेल्या 2 वर्षात या भागामध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेतच, शिवाय दहशतवाद्यांची उपस्थिती देखील नोंदवली गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीही सुरक्षा यंत्रणांना भदरवाह, डोडा आणि किश्तवारच्या जंगलात 5 ते 6 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. गावकऱ्यांना वारंवार संशयित दिसल्यामुळे याला आणखी पुष्टी मिळते. यानंतर ड्रोनद्वारे परिसरावर लक्ष ठेवलं जातंय. दरम्यान सैन्य तसंच ग्राम सुरक्षा रक्षकांना देखील सतर्क ठेवण्यात आलंय. तर सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानच्या नेत्यांकडून भारताला वारंवार धमकी दिली जाते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा धमकावलंय. जर हिंदू नदीवर भारतानं प्रकल्प बांधला तर पाकिस्तान थेट युद्धच करेल असा इशारा त्यांनी दिलाय. सिंधू नदीवर प्रकल्प बांधण्यास आमचा विरोध असून आम्ही मग थेट कारवाई करू असं पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकावलंय. अगर कोई इस किस्म का स्ट्रक्चर बनाने की कोशिश करेंगे, वी विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर. बिल्कुल वी विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर. दैट विल बी एन एक्ट ऑफ एग्रेशन अगेंस्ट पाकिस्तान. वो पाकिस्तान के खिलाफ जारी है तो होगी.
जारियत सिर्फ तोप के गोलों से या बंदूक चलाने से नहीं होती। जारियत के बहुत से अशकाल होते हैं, बहुत सी उसकी जो फेसेस होते हैं, उसमें ये भी एक फेस है, ये बहुत बड़ा फेस है। इससे तो कौमें जो हैं वो प्यास से या भूख से मर सकती हैं। तो ये अगर उन्होंने इस किस्म का अटेम्प्ट भी किया को आर्किटेक्चरल, तो स्ट्रक्चर को पाकिस्तान जो है डिस्ट्रॉय करेगा। पहलगाममध्ये